सातवा चॅप्टर आहे, अक्षर भारतीचा सातवा चॅप्टर आहे फुटप्रिंट्स. याच्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंगबद्दल एक अवेअरनेस निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या गोष्टीमध्ये किती पात्र आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अभिषेक नावाचा मुलगा आहे, त्याची बहीण आहे, तिचं नाव आहे स्नेहा. त्या दोघांचे वडील ते या चॅप्टरमध्ये त्यांचे संवाद आहेत आणि त्यांच्याकडे त्यांचे मित्र आलेले आहेत ते म्हणजे पावडे काका. आणि या गोष्टीमध्ये अजून एक मुख्य कॅरेक्टर आहे ते म्हणजे रेखा मावशी. रेखा मावशी ही त्या घरामध्ये काम करणारी एक हाऊस हेल्प आहे, कामवाली आहे आणि ती तिथल्या फरशा साफ करण्याचं काम करत असते. आणि फुटप्रिंट्स हा चॅप्टर हा तिथूनच सुरू होतो, जेव्हा ती फरशा साफ करत असते पण ती स्वतःच्या मळकट पायांनी त्या फरशा खराब करते आणि मग तिला तिच्या चिरा पडलेल्या मळकट असे तिचे पाय आणि त्यांच्याकडे आलेले पावडे काका त्यांची मौसूत पावलं आणि त्यांच्याकडे आलेला जो एक आत्तेभाऊ असतो तो जो हुशार आहे, जो IIT कानपूरला शिकत असतो आणि जो टेक्नोसॅव्ही आहे, त्याने एक ॲप देखील बनवलं आहे. ते ॲप ग्लोबल वॉर्मिंगचा लोकांची बिहेवियर आणि ग्लोबल वॉर्मिंग यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपली किती पावलं, आपली किती फुटप्रिंट्स, कार्बनचे फुटप्रिंट्स मोजण्याचं ते ॲप आहे आणि तो घरगुती संवादामधून आपल्या आसपासच्या लोकांमध्ये त्याचं महत्त्व बिंबवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तो हुशार तर आहेच, टेक्नोसॅव्ही तर आहेच, परंतु त्याला जो सुमित आहे त्याला वातावरणाबद्दल देखील एक जागरूकता आहे आणि ती पसरवण्यासाठीच त्याने ॲप देखील बनवलं आहे. तो लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर तो वातावरणाच्या मदतीसाठीच करताना दाखवलेला आहे. तर हा असा चॅप्टर, त्याचा सारांश असा आहे थोडक्यात. त्याने जे ॲप बनवलं आहे ते कार्बन फुटप्रिंट मोजण्याचं ॲप आहे. आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण किती कार्बन फुटप्रिंट्स आपण टाकतो, आपण किती वाहनांचा आपण वापर करतो, छोट्या मोठ्या कामांसाठी आपण चालत जातो का वाहनांमधून जातो, आपण झाडं लावतो का नाही आणि आपली जीवनशैली जी आहे पर्यावरणाला पूरक आहे का हानिकारक आहे याचं यथार्थ मोजमाप करणारा ॲप त्याने बनवलेला आहे. अभिषेक, आता आपण प्रत्यक्ष पाठाला बघू, सुरुवात करू. अभिषेकने दार उघडलं आणि कामवाल्या रेखा मावशी आत आल्या. आल्या आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला. अभिषेकला आज उठायला उशीरच झाला होता. काल त्यांच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. सुमित म्हणजे अभिषेकचा आत्तेभाऊ. तो IIT कानपूरला शिकत होता. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पांबरोबर सुमितच्या लॅपटॉपवर त्याने तयार केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. त्यामुळे रात्री झोपायला 2 वाजले. काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता. हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. स्नेहल ही अभिषेकची बहीण. तिचा आवाज आलेला आहे. तर आवाज ऐकून अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखा मावशी फरशी पुसत होत्या, पण मागे त्यांच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते. स्वच्छतेची भोक्ती असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. रेखा मावशीही बिचाऱ्या वरमल्या होत्या. अहो स्नेहाताई, मी कुठं एसीन बसून छान काम करते बाई. शेणामातीत काम करावं लागतं आणि आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखंडलाय. समधी धूळ लागती पायासनी आणि 10-10 मिनिटाला हातपाय धुयाला वेळ बी नाही आणि पाणी बी कुठं आहे बक्कळ. तर इथे थोडीशी एक वेगळी भाषा दिलेली आहे. तुम्हाला मराठीचा अभ्यास करताना मराठीच्या थोड्याशा वेगवेगळ्या डायलेक्ट्स, वेगवेगळ्या प्रादेशिक भाषा तुम्हाला समजावत, वेगवेगळ्या ठिकाणच्या, यासाठी त्यांनी तुम्हाला एक थोडीशी बदललेली मराठी दिलेली आहे. ती तुम्हाला समजली तरच तुम्हाला मराठी नीट समजली असं म्हणता येईल. कारण तुम्ही व्यवहारामध्ये मराठी वापराल तेव्हा तुम्हाला परफेक्ट टेक्स्टबुक मराठी वापरणारे लोक सगळीकडे थोडे न भेटणार आहेत. तुम्हाला सगळ्या प्रकारचे डायलेक्ट बोलणारे लोक भेटतीलच. म्हणून त्यांनी तुम्हाला ही उदाहरणं दिलेली दिसत आहेत. सॉरी, खरंच सॉरी. आपण त्यांच्या मळकट पायांबद्दल बोललो याचं स्नेहालाही कसं तरी वाटलं. तिला टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. सुमित म्हणजे तो आतेभाऊ अभिषेक आणि स्नेहलचा, जो IIT कानपूरला शिकत होता आणि त्यांच्याकडे पाहुणचाराला आला होता. सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. तेवढ्यात पावडे काकाही आले. आज बाबा आणि पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. स्नेहलने पावडे काकांना पाणी दिले
वर्षी पुसणाऱ्या रेखामावशींचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेलं. एकदम गोजिरा गुलाबी तळवा, कुठे चिरण्या नाहीत की काही नाही. एकदम लोण्यागत पाय आहे काकांचा, रेखामावशी स्वतःशी पुटपुटल्या.